आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये रिसेंटलीच म्हणजेच 5 सप्टेंबरला इनलँड वॉटरवेज रूटला सुरुवात झालेली आहे. इनलँड वॉटरवेज म्हणजेच काय तर आंतरदेशीय जलमार्ग. तर आता महत्त्वाचा टॉपिक आहे, परीक्षेला तुम्हाला सुद्धा माहिती आहे आयोग भरपूर वेळा जे इंटरनॅशनल रिलेशन आहे त्याच्यावर प्रश्न विचारतो. इनफॅक्ट तुम्हाला जास्तीत जास्त याचा उपयोग इंटरव्ह्यू मध्ये होईल. जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये एखाद्या कंट्री बरोबर आपलं जे रिलेशन आहे त्यावर प्रश्न विचारला तर त्या कंट्री बद्दल तुम्हाला डिटेल माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर आता हे जे वॉटरवे आहे हे नवीन वॉटरवे इनलँड म्हणजेच काय, नदीमधून होणारं ट्रान्सपोर्ट किंवा कॅनल्स मधून कालव्यांमधून होणारं ट्रान्सपोर्ट आपण त्याला म्हटलो इनलँड वॉटरवेज. ओके, मग आता हे ट्रायल रन होतं भारत आणि बांगलादेशमध्ये. आता लगेचच सुरुवात सुद्धा झालेली याची. यामुळे काय होणार आहे, भारत आणि बांगलादेश यांच्यामधला जो इनलँड वॉटरवेज थ्रू होणारा व्यापार आहे तो वाढीला लागणार आहे. पण याचा भारताला आणि बांगलादेशला दोघांना कसा फायदा होणार आहे तेच आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचंय. मग बघा, या लेक्चरमध्ये आपण कसला अभ्यास करणार आहोत. एक म्हणजे भारत बांगलादेश यांच्यामधला हा जो आंतरदेशीय जलमार्ग आहे त्याबद्दल पूर्ण माहिती घ्यायची. रूट कसा आहे, कुठून येणार आहे, भारतातल्या कोणत्या राज्याला सर्वात जास्त फायदा होणार आहे. त्यानंतर याचा संबंध आपल्या देशामध्ये ऑलरेडी जे एक्झिस्टिंग नॅशनल वॉटरवेज आहेत, आता जसे नॅशनल हायवेज आहेत तसे नॅशनल वॉटरवेज सुद्धा आहेत, त्यांची सुद्धा आपण माहिती घेऊया. आणि भारत बांगलादेश यांच्या संबंधांबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. पूर्वीपासून अगदी बांगलादेशची निर्मिती झाल्यापासून भारताचे कसे रिलेशन आहेत बांगलादेश बरोबर ते समजून घेऊया. भरपूर वेळा त्यावर प्रश्न विचारले जातात. खूप लहान पॉइंट्स आहेत जे आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ओके, मग बघा, या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. तसंच तुम्ही ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता. आणि त्याचप्रमाणे महत्त्वाची अपडेट आहे तुमच्यासाठी, ते म्हणजे आपल्या राज्यसेवा 2021 या बॅचचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, राज्यसेवेसाठी प्रिपेअर करताय तर नक्की या बॅचला ऍडमिशन घ्या. ओके, मग आता सुरुवात करूया आपण लगेचच आपल्या लेक्चरला. आता सर्वात पहिल्यांदा आपण जेव्हा बांगलादेश बद्दल बोलतोय तर त्याचा थोडासा मॅप बघून घ्या. भारत आणि बांगलादेश. भारताने बांगलादेश बरोबर अप्रॉक्सिमेट 4096 किलोमीटर एवढी जी सीमारेषा आहे ती शेअर केलेली आहे. महत्वाचे लक्षात ठेवा किती, तर 4096.7 किलोमीटर असं तुम्ही पुढे म्हणू शकता. आणि सर्वात जास्त लॉंगेस्ट सीमारेषा भारताने कोणाबरोबर शेअर केलेली आहे तर बांगलादेशने. तुम्ही बांगलादेश बघितला असाल तर हा देश पूर्णपणे भारतानेच लँडलॉक केलेला आहे. भारताच्या 3 बाजूंना, बांगलादेशच्या 3ही बाजूंना तर भारतच आहे आणि एकीकडे आहे ते म्हणजे बे ऑफ बेंगॉल. ओके, आणि हे जे लँड आहे किंवा ही जी सीमारेषा आहे ती कशाने ठरवण्यात आलेली आहे आता लास्ट फायनली, ते म्हणजे LBA इंडिया बांगलादेश लँड बाउंड्री ॲग्रीमेंट 2015 मध्ये ही बाउंड्री फायनलाइज झालेली आहे. आता बघा, काही वर्षांपूर्वी एका घटना दुरुस्तीने भारताचा काही भाग आपण बांगलादेशला दिलेला, बांगलादेशचा काही भाग भारताने घेतलेला. तर याबद्दल जी काही तुम्हाला माहिती असेल ती नक्की त्याचं आन्सर मला कमेंटमध्ये द्या. ही कोणती घटना दुरुस्ती होती आणि त्याचप्रमाणे किती भाग भारताने बांगलादेशला दिला होता याचं आन्सर नक्की कमेंटमध्ये द्या. ओके, मग आता इथे आपल्याला बाउंड्रीज तर समजल्यात. मग आता हे वॉटरवेज कसं असणार आहे, याचा स्पेसिफिक जास्त फायदा जर कोणत्या राज्याला आपल्या देशामध्ये होणार आहे तर ते म्हणजे त्रिपुराला. त्रिपुरा बघा, आपल्या देशामध्ये आता जेव्हा आपण इथे नॉर्थ ईस्ट सगळे जे हे 7 सिस्टर्स बघतो तर भरपूर वेळा असं होतं की काहीतरी नॅचरल गोष्टींमुळे किंवा तिकडची जी भौगोलिक संरचना आहे ती थोडीशी खडतर आहे ना, त्यामुळे या राज्यांपर्यंत पोहोचणं खूप कठीण होतंय. पण आपलं गव्हर्नमेंट आता हळूहळू का होईना या नॉर्थ ईस्टच्या स्टेटकडे लक्ष देत आहे. मग त्यामध्ये बहुतेक बघायला गेलं तर आसाम किंवा अरुणाचल प्रदेश या 2 राज्यांमध्ये डेव्हलपमेंट थोडंच फास्ट होतंय. पण इकडचे हे जे राज्य आहेत मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, इथे नद्यांची संख्या तर जास्त आहे पण त्या कनेक्टेड नाहीयेत आणि त्यामुळे तिथल्या विकासाला थोडंसं डिफिकल्टीजना सामोरं जावं लागतंय. मग त्यातच आता या रूटमध्ये काय केलं जाणार आहे तर त्रिपुरामधून बांगलादेश पर्यंत हा नदी मार्गाने प्रवास सुरू करण्यात आलाय आणि मग पुढे बांगलादेशमधून
तो डिरेक्टली भारतात येईल. मग तिथे काही वॉटरवेज असे जोडले गेलेले आहेत. आता पाहिजे तर तुम्ही हे वॉटरवेज इथे बघू शकता. बघा इथे तुम्हाला दिसेल त्रिपुरा, इथे त्रिपुरामध्ये सोनामुरा, आता कदाचित मला प्रोनाउन्सिएशन मध्ये चुकीचं होऊ शकतं, तर सोनामुरा त्रिपुरा इथून गोमती रिव्हरने ते पुढे जाणारे इथे बघा लक्षात येईल तुम्हाला दौंडकांडी, हे आहे बांगलादेशमध्ये. ओके, तर हा रूट नवीन सुरू करण्यात आलेला आहे. याचा फायदा बांगलादेशला तर होणारच आहे, म्हणजे बांगलादेश आणि भारताच्या रिलेशनवर तर होणारच आहे, व्यापार जास्त वाढणार आहे. पण त्याचप्रमाणे बांगलादेशमधून पुढे डिरेक्टली त्रिपुरापासून आपण काय करू शकतो, तर भारतामध्ये व्यापार करू शकतो. म्हणजेच दुसऱ्या देशातून किंवा डिरेक्टली आपण म्हणूया की बांगलादेशमधून आपल्याच देशामधला व्यापार किंवा आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणू शकतो ते होईल. जसं बघा दौंडकांडीपासून इथे जे आपलं नॅशनल वॉटरवेज आहेत, इथे तुम्हाला दिसेल कुठे कुठे नॅशनल वॉटरवेज 1, तसंच नॅशनल वॉटरवेज 97, इथे हे जे रूट्स आहेत ते कनेक्ट केले जातील. ओके, म्हणजेच हा फायदा सर्वात जास्त कशाला होणार आहे, भारतालाच होणार आहे किंवा स्पेसिफिक आपण म्हणू शकतो त्रिपुरा राज्याला होणार आहे. त्याचंच एक ट्विट सुद्धा केलं होतं की फर्स्ट वेसल विथ कन्साइटमेंट स्टार्टेड इन ट्रायल रन टुडे फ्रॉम मुशीगंज बांगलादेश फॉर सोनामुरा पोर्ट. हे कुठे, सोनामुरा पोर्ट तर त्रिपुरामध्ये. ओके, आणि यामध्ये सर्वात महत्वाचा रोल, इम्पॉर्टंट रोल कोणाचा असणार आहे, तर त्रिपुराचा असणार आहे. ओके, खूप महत्वाचं आहे बघा. यामध्ये बांगलादेश बरोबर तर आपलं रिलेशन चांगलं होतच आहे, पण त्याचबरोबर त्रिपुरामधून भारताशी, त्रिपुराचं भारताशी, आता भरपूर वेळा इथे म्हटलं जातं की मेनलँडशी, पण त्रिपुरा सुद्धा मेनलँड आहे. पण जर तुम्ही एक पोर्टल मी आज बघितलं, IWAIचं पोर्टल आहे, हे वॉटरवेजचंच एक पोर्टल आहे, तिथे सुद्धा भारताला मेनलँड म्हटलं जात आहे. पण कधी कधी मला ते चुकीचं वाटतं, पण ठीक आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार त्रिपुराला मेनलँडला जोडण्यामध्ये इझी जाणार आहे. ओके, आणि मग आता हे वॉटरवेज कोणते आहेत, इथे तुम्हाला दिसतील एकूण जे प्रस्तावित वॉटरवेज आहेत आपल्या भारतामध्ये, तर ते 111. आता हे वॉटरवेज म्हणजेच काय, तर नदी मार्फत होणारा प्रवास किंवा कालव्यांमार्फत होणारा प्रवास, खाड्यांमार्फत होणारा प्रवास, हे सगळे काय आहेत, तर वॉटरवेज. मग असे एकूण 111 प्रस्तावित वॉटरवेज आहेत. त्याचे 106 वॉटरवेज ऑलरेडी सुरुवात झालेले आहेत. जसं त्यातला सर्वात मोठा रूट आहे ते म्हणजे नॅशनल वॉटरवे वेन गंगाचा, तो हल्दियापासून तर ते अलाहाबाद पर्यंत आहे गंगा रिव्हरवर. त्याचप्रमाणे नॅशनल वॉटरवे 2 ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. तर असे बरेचसे वॉटरवे आहेत, टोटल 106 एवढे वॉटरवेज सध्या वर्किंग आहेत, किंवा तुम्ही आपण जलमार्ग म्हणूया, हे जलमार्ग वर्किंग आहेत आणि खूप महत्वाचे आहेत. ऑलरेडी आयोगाने या वॉटरवेजवर प्रश्न विचारलेला होता. ओके, आता इथे ना अजून एक गोष्ट आहे, जर आपण वॉटरवेजच्याच बद्दल बोलतोय तर ते म्हणजे बांगलादेश भूटान बरोबर सुद्धा भारताच्या रूटने, म्हणजे भारतामधल्या असणाऱ्या जलमार्गाने भूटान बरोबर व्यापार करणारे. आता तो व्यापार कसा असणार आहे, तर इथे तुम्ही या मॅपमध्ये बघा इथे नारायणगंज, म्हणजेच ही पद्मा रिव्हर म्हणजेच कोणती नदी आहे, गंगा नदी. आपल्याला जर माहिती असेल, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तर लहान मोठ्या सगळ्या नद्या एकत्र करून एकूण 54 नद्या या ट्रान्सबॉर्डर नद्या आहेत. ट्रान्सबॉर्डर नद्यांचा अर्थ मी ऑलरेडी जेव्हा आपण तीस्ता रिव्हरचा एक लेक्चर घेतलेला त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये 54 अशा लहान मोठ्या नद्या एकत्रित वाहतात. मग असे पद्मा रिव्हरवर नारायणगंज पासून तर ते इथे तुम्हाला भूटानमध्ये दिसत असेल, आता मी त्याचं स्पेल करत नाहीये, काहीतरी चुकीचं निघेल माझ्याकडून. तर इथे डुबरी कुठे आहे, तर आसाममध्ये. तर नारायणगंज पासून ते डुबरीपर्यंत 600 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे त्यांना, आणि पुढे मग रोडवेजने फक्त 106 किलोमीटर एवढा प्रवास करावा लागणार आहे. ओके, म्हणजेच इथे भारतामध्ये किंवा वॉटरवेजमुळे बांगलादेश आणि भूटान यांच्या सुद्धा संबंधांमध्ये किंवा व्यवहारामध्ये वाढ होईल. ओके, तर ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. तसं हा रूट तर खूप आधीच सुरू झालेला आहे, पण तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे, कारण की भारत आणि बांगलादेश यांचे संबंध खूप चांगले, तर वेगवेगळ्या प्रकारे ते एकमेकांना मदत करत असतात. तसंच आर्थिक संबंध कसे आहेत, तर 2018 आणि 19 मध्ये जर आपण बघितलं तर भारताने बांगलादेशला $9.21 बिलियन एवढी निर्यात केलेली, तर भारताने बांगलादेशकडून $1.22 बिलियन एवढी आयात केली होती. तसंच भारताचं जे FDI आहे, म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बांगलादेशमध्ये, ते सुद्धा बरंच आहे,
$300 मिलियन पेक्षा जास्त FDI आहे आणि त्याचप्रमाणे भरपूर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यावर वेगवेगळ्या MOUs वर सह्या सुद्धा झालेल्या आहेत आणि असे एकूण 24 आहेत आणि यामध्ये प्लस काही ना काहीतरी ऍड होतातच आहेत. ओके. आणि त्याचप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भारत भरपूर गोष्टींमध्ये बांगलादेशला मदत करतंय. जसं तुम्ही ऐकलं सुद्धा असेल अखोरा आगरतला रेल प्रोजेक्ट. आता हे बंगालमध्ये जॉईन होणारं रेल प्रोजेक्ट आहे पश्चिम बंगालमध्ये. तर याची सुद्धा सुरुवात झालेली आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे बांगलादेशमधलं फर्स्ट एव्हर पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट यासाठी भारत मदत करणार आहे. तर ते किती 2400 मेगावॉल्टचं हे पॉवर प्लांट आहे रूपपूर येथे. कुठे हे सुद्धा बांगलादेशमध्ये. ओके. तसंच बांगलादेश इंडिया फ्रेंडशिप पाईपलाईन बिटवीन सिलिगुरी आणि पार्बतीपूर. तर याचं जे इनॉग्रेशन आहे ते झालेलं 2018 मध्येच. इथे तुम्हाला या बाजूच्या इमेजमध्ये दिसतच असेल. 130 किलोमीटरची एवढी ही पाईपलाईन आहे आणि त्याला काय म्हटलं गेलंय तर इंडिया बांगलादेश फ्रेंडशिप पाईपलाईन. या पाईपलाईनने काय होणार आहे तर 4 लाख टन्स दरवर्षी 4 लाख टन्स एवढं डिझेल बांगलादेशला सप्लाय केलं जाणार आहे. ओके. त्यामागचा खर्च तसंच याची लेंथ किती आहे हे सगळं इथे दिलेलंच आहे. पण आत्ता त्याबद्दल डिटेलमध्ये आपल्याला माहिती घ्यायची काही गरज नाहीये. फक्त तुम्ही कुठून ते कुठपर्यंत ही पाईपलाईन आहे आणि किती किलोमीटर आहे ते लक्षात ठेवू शकता. सिलिगुरी ते बांगलादेशमध्ये पार्बतीपूरपर्यंत 130 किलोमीटर एवढं डिस्टन्स ही पाईपलाईन कव्हर करणार आहे. ओके. त्याचप्रमाणे बघा आता हे जे आहे ना इथे द इनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडिया. तर याबद्दल तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. हे जे सगळे इनलँड वॉटरवेज आहे किंवा बांगलादेश बरोबर सुद्धा आपण जे इनलँड वॉटरवेज बांधतोय किंवा ते प्रोसेसमध्ये आणतोय या सगळ्या गोष्टींवर देखरेख ठेवण्याचं काम कोण करतं? इनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडिया. याची स्थापना झालेली 27 ऑक्टोबर 1986 ला. आता जे आपलं शिपिंग मिनिस्ट्री आहे त्या मिनिस्ट्रीकडून IWAI ला जे फंड्स आहेत ते दिले जातात. तर हे सुद्धा तुम्ही थोडंसं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर येतं ते म्हणजे संरक्षण. खूप महत्वाचं आहे. यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये भारताने मदत केली होती. 1971चं युद्ध तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यावेळेला इंदिरा गांधी आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या आणि तसंच बांगलादेशमध्ये एक संघटना स्थापन करण्यात आलेली. त्या संघटनेचं नाव सांगा. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की भारतानेच ही संघटना स्थापन केलेली. खूप फेमस आहे. त्या संघटनेचं नाव मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तसंच 2 जॉईंट एक्सरसाइज होतात म्हणजे सराव होतात. ते म्हणजे संप्रीती सराव. संप्रीती सराव हे मिलिटरी एक्सरसाइज आहे आर्मीची आणि मिलन सराव ही नेव्हीची एक्सरसाइज आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. भरपूर वेळा परीक्षेला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आयोग मिलिटरी एक्सरसाइजवर प्रश्न विचारतच. त्यानंतर जलविवाद. जलविवादाचा आपण ऑलरेडी अभ्यास केलाय. बांगलादेशची नेहमीच अशी तक्रार होते की उन्हाळ्यामध्ये त्यांना जो पाण्याचा वाटा आहे तो योग्य मिळत नाही वेगवेगळ्या रिव्हर्समधून. जसं ब्रह्मपुत्रा, तीस्ता, गंगा. ओके. जसं गंगा नदीसाठी तर गंगा वॉटर ट्रीटी 1986 साईन झालेली आहे. त्यामुळे गंगेच्या बाबतीत एवढे जास्त डिस्प्यूट नाहीये. पण सर्वात मोठा जलविवाद आहे तो म्हणजे तीस्ता नदी जलविवाद. ओके. तो सध्या सुद्धा सुरू आहे आणि त्याचाच एक फायदा घेऊन आता चायना सुद्धा तिथे घुसलेलं आहे. याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे तर आता डिस्कस करायला नको. त्यानंतर बांगलादेश आणि भारतामध्ये एक गोष्ट नेहमी राहिलेली आहे ते म्हणजे सीमा व्यवस्थापन आणि जे बेकायदेशीर स्थलांतर आहे ते. आता बेकायदेशीर स्थलांतर कशाच्या संबंधित आहे? 2017 पासून 10 लाखापेक्षा जास्त रोहिंग्या मुस्लिम जे आहेत ते बांगलादेश मार्गे भारतात प्रवेश करतात. रोहिंग्या मुस्लिम कुठले आहेत तर म्यानमारमधले. आता म्यानमारमध्ये रोहिंग्याजना चांगलं तुम्ही म्हणू शकता वागणूक मिळत नाही. त्यामुळे ते स्थलांतरित होऊ लागले आणि ते भारतात आणि बांगलादेशमध्ये येऊ लागले. आणि भारतामध्ये येण्यासाठी त्यांना दुसरा कोणता मार्ग आहे? कोणताच नाहीये. तर ते बांगलादेश थ्रू येतात. मग आत्ताच्या रिसेंटली आपण बघितलं सध्या तर भारतामध्ये 40,000च्या आसपास रोहिंग्याज आहेत. तर बांगलादेशमध्ये 1 लाखाच्या आसपास रोहिंग्याज रेफ्युजी म्हणून राहतात. तर आता ही जी गोष्ट आहे जेव्हा रोहिंग्याज असे येतात रेफ्युजीज म्हणून तर ते दोन्ही देशांच्या सुरक्षिततेसाठी एक धोका निर्माण करतं. त्याचप्रमाणे बांगलादेशला भारतामध्ये जेव्हा काही अशा गोष्टी आणल्या जातात, बिल्स आणले जातात, कायदे आणले जातात तर त्याबाबत सुद्धा टेन्शन आहे. तर आत्ताच आपल्याला तुम्हाला CAA माहितीच असेल, राईट सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट आत्ता जो आलेला 2019 मध्ये. तर त्याच्याशीच रिलेटेड एक आहे ते म्हणजे NRC, नॅशनल रजिस्टर ऑफ
सिटीजन. पण हे आसाममध्ये 1971 आलेलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की नॉर्थ ईस्ट स्टेटसाठी हे NRC आधीपासूनच आहे. मग आता इथे बांगलादेशला अशी सुद्धा भीती आहे की NRC मुळे आता 1971च्या आधी जे आसाममध्ये राहत होते तर त्यांना आसामचे रहिवासी किंवा लोकल म्हणून एक टॅग दिला जातो, तर तिथे राहू शकतात. पण जे बांगलादेशी जिथे स्थलांतरित होतात भारतामध्ये इथे राहतात, पण NRC मुळे जर त्यांना भारतातून पुन्हा डिपोर्ट केलं गेलं बांगलादेशमध्ये, तर अशी खूप मोठी संख्या असणारे या बांगलादेशीची की बांगलादेशच्या सरकारला परत त्यांचं व्यवस्थापन करणंच कठीण जाईल, एवढी मोठी संख्या आहे. म्हणजेच NRC भारतामध्येच याचा इफेक्ट होणार नाहीये. सर्वात जास्त इफेक्ट जर आपण बघायला गेलो तर बांगलादेशवर तर होणारच आहे NRCचा. ओके, मग आता लेक्चरमध्ये आपण भारत आणि बांगलादेश यांचं तर इनलँड वॉटरवेजची माहिती घेतलीच आहे, पण आंतरराष्ट्रीय संबंध प्रत्येक ग्राउंडवर कसे ते सुद्धा समजून घेतले. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.